हाय सर्वांना नमस्ते. आज आमच्याकडे ज्योती आहे. ज्योतीचा सण बनवत आहे आणि सण बनवत आहे. तर आज माझी सासू बोलली की काय बनवायचं, पुरण बरोबर आहे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं पुरण बनवते म्हटलं. मग पुरणची डाळ वगैरे दुपारी शिजवू टाकली होती आणि जाऊबाईनेच टाकली होती दुपारी शिजवू. आज आम्हाला गावाला यायचं होतं. आज आम्ही सकाळी 12-1च्या दरम्यान गावाला आलो आणि मग थोडा आराम वगैरे केला आणि जेवण वगैरे केलं. मग स्वयंपाकाला लागली. मग दोघी माझी जाऊ थोडा वेळ आराम करत होती. मग ताई म्हणे मी आराम करतो म्हणे, तुम्ही बनवा म्हणे तोपर्यंत. तर मी ठीक आहे म्हटलं. मग स्वयंपाक वगैरे बनवायला लागली. मग पुरण वगैरे बनवलं आणि त्याच्यात विलायची, जायफळ वगैरे असं वाटून, वेलची पुढे ते टाकलं वाटून आणि ते फिरवत बसली. आणि मग ते वाट बघत होती शिजायचं, पटापटा शिजन म्हटलं लवकर आणि मग बारीक करेल म्हटलं. तिकडे माझी जाऊ उठली होती. मग ती कांदे वगैरे चिरायला बसली आणि ते बघा तुम्हाला दिसतच असेल माझी जाऊ. ती लहान आहे माझ्यापेक्षा, माझी दैराची घरवाली आहे ती. तर मग पुरण वगैरे बनवायला बसली. चाळणी घेतली, गंज घेतला, गंजावर चाळणी ठेवली, पुरण बनवलं आणि मग तिकडे माझी जाऊ कांदे मिरची ते वगैरे चिरत होती. मग चिरून झालं. मग माझं पुरण वगैरे झाल्यानंतर मग पुरण झालं. मग त्याच्यानंतर मग मी भजे वगैरे स्वयंपाक वगैरे बनवायला लागली आणि मग करतो म्हटलं फास्टमध्ये. म्हणजे आमच्या घरी आकाडीचाही खण असतात आणि ज्योतीचा पण असतात, पण ज्योतीला काही तेवढं हे नाही राहत, पण असंच बनवते सण म्हणून. स्वयंपाक वगैरे बनवला मस्त. भजे वडे पुऱ्या वगैरे असं काही बनवलं नवीन आणि हे तुम्ही बघूनच राहिले मी पुरण बारीक करत आहे, डाळ बारीक करत आहे पुरणची. तुमच्याकडे कशा प्रकारे करते पुरण तर आम्हाला नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघत नाही, जास्त शेअर नाही करत आणि काही नाही, तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा की कसा वाटते, काय वाटते, काही चुकते की काय. आता नवीन यूट्यूबर आहे आम्ही, तर आम्हाला काही तेवढं हे नाही. मग चला असो. मग माझी जाऊ कांदे वगैरे चिरले भाजीसाठी. आता ती कढी वगैरे सातळली, कढी बनवली ती. मी कांदे वगैरे भाजले बारीक करायसाठी. तर मग मी म्हटलं तिला तू कढी बनव, मी कांदे वगैरे भाजते म्हटलं आणि तू बारीक करून घे म्हटलं थोडं. मग ती बारीक केलं थोडंसं अद्रक लसूण वगैरे, बाकीचं मी केलं. असं दोघी मिळून आम्ही स्वयंपाक करतो घरी. तुम्ही बघतच असाल आमचा स्वयंपाक, दोघी मिळून करत आहे म्हणून. आणि मग कढी वगैरे झाली. मग आणि एक हे आहे की ती कढी एवढी घट्ट करते, एवढी घट्ट कढी करते ना की खूपच. कढी वगैरे झाली. मग मी म्हटलं चला आता शेंगदाणे वगैरे भाजून घ्यावं थोडंसं. तव्यावर शेंगदाणे वगैरे भाजले आणि शेंगदाणे भाजल्यानंतर मग मी बारीक केलं. तोपर्यंत तिने भज्याला वगैरे कांदे वगैरे चिरले. माझी सासूबाई ती बघा दिसत असेल, आरती नेतं म्हणे, आमच्या आकाडीच्या आरत्या वगैरे नेतात आणि ज्योतीच्याही आकाडीला नाही नेलं तर ज्योतीला नेतात. तर ते आरत्या वगैरे नेतो म्हणून मी म्हटलं ठीक आहे करा म्हटलं तुम्ही तुमचा. माझा दादू उठला होता तर मग तो काही करू देत नव्हता स्वयंपाक वगैरे. मग माझी सासूबाईने बघितली त्याला आणि आम्ही दोघी मिळून पटापटा स्वयंपाक केली. माझी जाऊबाई कशी दिसते नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. आमच्या गावचं किचन आहे ते, असंच मातीचं किचन आहे आणि समोर स्लॅबचं घर आहे आमचं, पण आम्ही मातीच्याच घरामध्ये स्वयंपाक करतो. आणि मग चला म्हटलं आता काय बनवावं. मग प्रसाद वगैरे बनवायचा होता. मग कढई वगैरे म्हणजे रवा वगैरे भाजून ठेवला मी, तूप डालडा टाकला आणि रवा भाजून ठेवला
आणि मग रवा भाजला तोपर्यंत माझ्या जाऊनी पुऱ्या लाटून ठेवल्या. तर आम्ही दोघी पण नाही का असं म्हणजे स्वयंपाक करते, अर्धा स्वयंपाक म्हणजे ते लाटते तर मी बनवते, ते चिरचार करते तर मी शिजवते, असं आम्ही दोघेही स्वयंपाक करते मिळून. भज्याचं वगैरे तिनं भिजवून दिलं मला आणि वड्याचं वगैरे पूर्ण रेडी करून दिलं. मग मी वडे बनवले, तेलामध्ये तळले आणि ते डाळ वगैरे धुवून ठेवली आणि डाळ वगैरे धुतली, बारीक करून दिली, त्याच्यात कांदे मिरची सगळं असं म्हणजे रेडी करून दिलं मला. आणि मग ती म्हणे ताई म्हणे तुम्ही बनवा म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे बनवते म्हटलं. मग मी वडे वगैरे बनवले, वडे बनवून झाले. आता भजे बनवते. भजे बनवून झाल्यानंतर मग पुऱ्या तळून घेते म्हटलं. आता तुम्ही बघतच असाल मी पुऱ्या बनवत आहे तर. मग पुऱ्या वगैरे बनवून झाल्या माझ्या. हे भजे झाले बनवून. मग पुऱ्या बनवते म्हटलं, तोपर्यंत ती पुऱ्या लाटत होती. म्हटलं तू लाट तोपर्यंत मी बनवते म्हटलं पटकन भजे आणि तळून घेते म्हटलं. आणि तळल्यानंतर मग पुऱ्या बनवते, कारण आज स्पीडमध्येच स्वयंपाक करत आहे, कारण लवकर बसले स्वयंपाक करायला. आणि 6-7 वाजेपर्यंत स्वयंपाक झालाच पाहिजे आमचा, कारण मग माझा मुलगा पण राहत नाही जास्त वेळ. तो चिडचिड करत आहे. मग आता भजे वगैरे झाले, आता पुऱ्या बनवत आहे. पुऱ्या बनवून झाल्या मग आता पोळ्या बनवून घेते म्हटलं. ती पोळ्या लाटून देते आणि मी पोळ्या बनवते. तर ती बोलली की ताई पहिले पुऱ्या करून घ्या, हे पुरणपोळ्या करून घेऊ, त्याच्यानंतर पोळ्या करू. तर ठीक आहे म्हटलं. मग पुरणपोळ्या बनवल्या, ती लाटून दिल्या आणि अशा बारीक थापून दिल्या. मी तव्यावर शेकल्या. मग शेकल्यानंतर मग पोळ्या बनवायला लागली. पोळ्या बनवून झाल्यानंतर मग स्वयंपाकच झाला होता आमचा मला. आणि मग स्वयंपाक झाला तर मग प्रसाद बनवायचा राहिला होता. मग स्वयंपाक थोडंसं राहिलं होतं, थोड्याशाच पोळ्या बनवायच्या होत्या. मग माझं बाळ मी येतो करत होता, मम्मी करत. मग त्याला कढीच घेतलं, थोडंसं पोळ्या बनवल्या आणि मग राहिल्या होत्या थोड्याशा, फास्टमध्ये करूनच घेतल्या. आणि मग पुऱ्या म्हणजे मग हे राहिलं होतं प्रसाद. मग तिला म्हटलं की तू प्रसाद बनवून घेशील झाला म्हटलं. मग ते भांडे वगैरे घासून घेतले मी थोडेसे आणि मग तिने गॅस वगैरे पुसपास केली. मग प्रसाद बनवायचा होता. आणि आमच्याकडे मच्छीची भाजी बनवते आमच्याकडे ज्योतीला. तुमच्याकडे काय बनवते ते नक्कीच सांगा आम्हाला कमेंटमध्ये. बघा माझं बाळ